जो तुमचा जो एक एक मुद्दा है ना मला द्या, मैं मैडम से भी रिपोर्ट लूंगा ना कि मैडम इस पे क्या रिपोर्ट है। अरे तो लीला है तो उस पे जो तुमचे इतने मुद्दे है उसका टाइम वेळ लागेल ना, ये मतलब यहाँ पे कैसे चर्चा करेंगे, तुम्ही स्वतः सांगा ना। अर्ज तरी द्या पण द्या। मुलींची शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींचा मोर्चा माघारी फिरविण्यास प्रांताधिकारी यांना यश। प्रांताधिकारींची 1 ते 1.5 किलोमीटर पायपीट। दिनांक 21 मार्च 2024 रोजी नवीन शासकीय मुलींचे वसतिगृह सुरगाणा येथील 25 ते 30 मुली वसतिगृहातील असुविधा तसेच नवीन वसतिगृहाकरिता अधीक्षिकेची तात्काळ नेमणूक करावी यासह विविध मागण्यांकरिता सकाळी 10 वाजेच्या दरम्यान सुरगाणा येथून रणरणत्या भर उन्हात पायपीट करीत मुलींचा मोर्चा हातात मागण्यांचे फलक घेत कळवणच्या प्रांत कार्यालयाकडे निघाला होता। मोर्चा बुबळीजवळील उमरेमाळ येथे पोहोचला असता त्याचवेळी तहसीलदार रामजी राठोड, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना माहिती देण्यात आली। त्यांनी तात्काळ दखल घेत उमरेमाळ येथे जाऊन मुलींचे विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले। यामध्ये पिण्याचे पाणी व आंघोळीसाठी पाणी मिळत नाही, प्रभारी स्त्री अधीक्षिका यांची तात्काळ बदली करण्यात यावी, जेवण निकृष्ट दर्जाचे व अळ्या असलेले पुरवण्यात येते, त्यामध्ये सुधारणा घडवून आणावी, डीबीडी बंद करण्याची धमकी अधीक्षिका यांच्याकडून देण्यात येते, सुट्टी कधीही मिळत नाही, वसतिगृहातील प्रवेश रद्द करण्यात येईल, आजारपणात दुर्लक्ष केले जाते, वेळेवर औषध गोळ्या दिल्या जात नाहीत, सोलर यंत्रणा बंद असल्याने गरम पाणी मिळत नाही, मुलींना झोपण्यासाठी बेड पुरवले जात नाहीत, स्वखर्चाने झाडू आणावे लागतात, पोटभर जेवण दिले जात नाही यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। तहसीलदार यांनी मुलींशी संवाद साधत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। मात्र यावर मुलींचे समाधान न झाल्याने अखेर तहसीलदार राठोड यांनी प्रांत अधिकारी पुलकित सिंह यांना घटनास्थळी येऊन विद्यार्थिनींची भेट घेऊन समस्या समजून घ्याव्यात अशी विनंती केल्याने पुलकित सिंह यांनी उमरेमाळ येथे येत विद्यार्थिनींशी संवाद साधत मागण्या समजून घेतल्या। याच वेळी एका मुलीला उन्हाचा त्रास झाल्याने उलट्या झाल्याने तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। उमरेमाळ येथून मुलींना प्रांत अधिकारी यांच्या गाडीत बसवून तहसील कार्यालयात आणण्यात आले। यावेळी प्रांत अधिकारी यांना दुसरे वाहन उपलब्ध न झाल्याने रखरखत्या उन्हात 1 ते 1.5 किलोमीटर पायपीट केली। विद्यार्थिनींशी संवाद साधत समस्या समजून घेत 2-4 दिवसात समस्या सोडवण्याचे मान्य केल्याने मोर्चा माघारी फिरवण्यास पुलकित सिंह यांना यश आले। पोलीस निरीक्षक यांनी मुलींच्या संरक्षणासाठी होमगार्ड पोलीस यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी मंगल देवरे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार, सुरेश गवळी, सावळाराम पवार, रतन चौधरी, विजय पवार आदी घटनास्थळी उपस्थित होते। कोई माणूस चांगला सर्व चांगले आहे, ऐसा नहीं होता कि सब खराब आहे, 1-2 चीज में मतलब इश्यू होता है। तुम्ही मला ते सांगा की ये मुद्दे पे तुमचा इश्यू आहे सगळ्यांना प्रत्येकाला एकेकाला म्हणजे समस्या आहे, मग सगळ्यांना प्रत्येकाला एकेकाला बोलायची संधी भेटली पाहिजे एवढंच। हा तो बोला ना, मैं कोण बना पाहिजे ते तुम्ही सांगा त्यांना। सगळ्यांना तुमचा सगळ्यांचा मुद्दा आहे ना, नाही सगळ्यांना मॅडमांचा अधिकार आहे इथं आमचं। ठीक है, जो झाला मैडम, जो तुमचे पाणी का मुद्दा आहे ना, मैडम काल आली होती तिकडे, स्वतः आली होती। फक्त बोलण्यापुरतं आम्हाला हा तो देता ना, तो तुम्ही एका मुलगी आजारी 3 दिवस झाले, ती बघायला आली होती का मॅडम? विचारून घ्या। आणि काय पण यही जो तुमचा जो एक एक मुद्दा है ना मला द्या, मैं मैडम से भी रिपोर्ट लूंगा ना कि मैडम इस पे क्या रिपोर्ट है। अरे तो लीला है तो उस पे जो तुमचे इतने मुद्दे है उसका टाइम वेळ लागेल ना, ये मतलब यहाँ पे कैसे चर्चा करेंगे, तुम्ही स्वतः सांगा ना। अर्ज तरी द्या पण द्या। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश तुळे, सुरगाणा।